खाली मुंडका वर पाय, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, 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 मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, काय आंदोलन केले, कशासाठी आंदोलन केले? बघा, परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी उबाटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या, शिवसेना नेत्या नीलमताई गोरे यांच्या विरोधात अतिशय चुकीचं एक वक्तव्य त्यांनी केलं। आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान करायला या ठिकाणी शिकवलेला आहे, पण संजय राऊतला या ठिकाणी देवानं अक्कल घालावी आणि म्हणून त्याला जोडे मारायचं आंदोलन या ठिकाणी शिवसेना पक्ष धाराशिवच्या वतीनं आम्ही आज केलेलं आहे। संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, कारण त्यामुळे ते महिला आहेत, त्यांनी भान ठेवायला पाहिजे बोलताना। आपण कुणाविषयी बोलतोय त्या काम करत असताना देखील त्या महिला आहेत आणि महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण काहीतरी बोलतो, आपल्याला मीडिया या ठिकाणी आपल्याला हायलाईट करतो म्हणून आपण मीडियासमोर रोज सकाळी उठून आपण जे सकाळचं कोंबड्याचं एक आपण हे करता बाक मारता, त्या पद्धतीनं रोज काहीतरी उठायचं आणि बोलायचं आणि मीडियाचा TRP मिळवायचा, अशा पद्धतीचं कृत्य संजय राऊतांनी थांबवावं। छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, अशा पद्धतीचे पुढच्या काळात वक्तव्य केला तर राऊत साहेब तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही बंदी करू। हा धाराशिव जिल्हा म्हणावं आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊंच्या चालेकींचा महाराष्ट्र आहे। तर शिवरायांचं सगळं चालतं। आता 2 दिवसाखाली जयंती झाली, खऱ्या अर्थानं शिवरायांनी सुद्धा महिलांचा खूप आदर केला आणि अशा वृत्तीच्या माणसांना जर ते असते तर आज ही असे नालायक जे संजय राऊत सारखे माणसं आहेत की आमच्या नेत्या नीलमताई गोरेंवरती जी बोललेले आहेत, वक्तव्य केलेलं आहे, हा संजय राऊत म्हणजे इतका नालायक माणूस आहे की रोज उठून हा महिलांवरती बोलतो, कुठलाही अपशब्द बोलतो, मीडियासमोर बोलतो। ह्या संजय राऊतने त्याचं तोंड जे आहे, त्याचं जी गटार आहे, ह्या नालायक संजय राऊतने ते बंद करावं। कुठल्याही महिलांवरती अपशब्द वापरू नयेत। हा जिजाऊंचे लेकी आहेत, त्यांनी असे जर अपशब्द वापरले तर संजय राऊत आज तुझं फक्त बॅनर फाटल्यात गेलंय, तुला चप्पलने मार नाही। आज जर असंच वक्तव्य तू परत करत राहिला तर तुला एक दिवस मनाई, तर असं अनेक वेळेस तुला महिला गटरात टाकून तोंडात असं सगळ्या गटरात घालून तुला महिला मारतील, हे लक्षात ठेवावं संजय राऊतने।